या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। मनमाडमध्ये मतदारांना पैशांचं पाकिट वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मनमाडमध्ये मतदार शिक्षकांना पैशाचं वाटप हे करण्यात आलेलं आहे। या उद्या होणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारून पैसे असलेली पाकिटं आता जप्त केली आहेत। पाकिटासोबत अपक्ष उमेदवार विवेक खोले यांचे पॅम्पलेट सुद्धा आहेत आणि या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुद्धा केली जाते। मनमाडमध्ये अतिशय मोठी बातमी। मनमाडमध्ये मतदारांना पैशांचं पाकिट वाटप केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। मनमाडमध्ये मतदार शिक्षकांना पैशांचं वाटप करण्यात आलेलं होतं। अजय सोनवणे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। अजय, आपण पाहतोय मनमाडमध्ये मतदारांना पैशांचं पाकिट वाटप केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या संदर्भात आता कशा पद्धतीने कारवाई राबवली जाते? आपण जर कधी व्हिज्युअली बघितलं असेल तर हे सगळं आपलं लाईव्ह होतं। आपण ते लाईव्ह शूट केलेलं होतं आणि जर आपण हे बघायला गेलं तर उद्याची जी निवडणूक आहे, खरं तरी शिक्षक निवडणूक जी आहे ती यापूर्वी अशी कुठल्याच प्रकारे गाजलेली नव्हती। मात्र गेल्या काही मागच्या वर्षांपासून आपण जर बघायला गेलं तर शिक्षकांना आमिष दाखवून त्यांची मतं घ्यायची असा प्रकार सुरू झालेला होता। यावेळेला त्याच्यामध्ये आणखीन भर पडली। मनमाड शहरातील एक गणेशनगर भाग म्हणून जो आहे या ठिकाणी विवेक खोले यांची काही माणसं तिथे होते आणि ते पैशांचं पाकिट वाटवायच्या तयारीत असताना त्या पाकिटाजवळ प्रत्येकी 5,000 रुपये अशी जवळपास बऱ्यापैकी पाकिट आहे। ती रक्कम अजून किती आहे त्याची मोजदाद चालू आहे आणि त्याचा पंचनामा केल्यानंतर हे सर्व पोलीस घटनास्थळी आहे आणि या सर्व प्रकारानंतर ती रक्कम किती आहे हे समजेल। मात्र हा जो प्रकार आहे शिक्षकांना पाकिट देणं, विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांनी काही गोष्टी जेव्हा चेक केल्या तर अनेकांनी असं लिहिलं होतं की आम्हाला पैसे नको वगैरे असंही लिहून दिलेलं, म्हणजे त्यांच्या त्या डायरीमध्ये नोंद आहे असंही तिथे आढळून। एकंदरीत बघायला गेलं तर हा जो प्रकार आहे हा खूप भयानक आहे। इतकंच नाही तर आता काही वेळापूर्वी दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। अजय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।